दरम्यान राजीनाम्यानंतर आता चाकणकरांच्या अटकेचीही मागणी होते। चाकणकरांच्या राजीनाम्यामध्ये रस नाही, 6 आरोपी करून त्यांना अटक करा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। फक्त राजीनामा नको तर तातडीने अटक करा असंही अंधारे म्हणाले। तर राज्य महिला आयोगावरची कीड गेली असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय। चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली ठोंबरेंनी ही जहरी टीका केली आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकरांवर विरोधकांनी गंभीर आरोप केले। राजीनाम्यानंतर विरोधकांकडून चाकणकरांच्या अटकेची मागणी करण्यात येते। इतकंच नाही तर राज्य महिला आयोगावरची कीड गेली अशी जहरी टीका रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर केली आहे। मी म्हणेल राज्य महिला आयोगावरची कीड गेली। अहो, त्या पदावर बसून तर त्या महिलांचं शोषण करणार असेल, खोट्या महिला उभ्या करणार असेल, म्हणजे या गुन्हेगारी कटामध्ये सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होत्या। रुपाली चाकणकरांचा राजीनामा ही राजकीय मागणी झाली। मला त्यांच्या राजीनाम्यात इंटरेस्ट नाही। त्यांना सह आरोपी केलं गेलं पाहिजे। गुन्ह्याच्या कटकारस्थानाचा भाग जो त्यांना माहीत होता आणि तरीही त्यांनी गुन्हेगाराची मदत केली। त्यांना आरोपी करा, त्यांना अटक करा, त्यांची नार्को करा। का नार्को करायची? त्यांच्या कारकिर्दीत जेवढी प्रकरणं झाली त्या प्रकरणामध्ये पीडितेला न्याय देण्याऐवजी ज्याने शोषण केलं, ज्याने अन्याय केला, त्यांनी त्याचीच बाजू घेतलेली आहे। दरम्यान खरात सोबत अनेकांचे फोटो, मात्र मला सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं असा आरोप चाकणकरांनी केलाय। तर अनामिका कापल्याचा दावा केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस पाठवणार असं चाकणकरांनी म्हटलंय। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा। याच्यात तारखा आहेत, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे। याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे। मग जखम छोटी छोटी झाली। हे बघा, इथे बँडेज आहे, त्याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला। त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली। सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती। अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो निघाले। पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेल्या 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला। कुणीतरी त्यांच्या आजच्या बातमीत दाखवलं 2 सप्टेंबरचा फोटो आहे। तर हा माझा फोटो आहे 12 सप्टेंबरचा। ह्याच्यावरची 1 तारीख पुढची खोडली आणि 2 सप्टेंबर दाखवलं आणि काहीतरी त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा काहीतरी आहे असं चुकीचं दाखवलं। माझ्या आजही अकाउंटवर गेला तर हे फोटो असे आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाही, ते 12 सप्टेंबरचे। दुसरी कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहित नाही। आणि हा 6 सप्टेंबरचा आहे, कोणतीही हाताला जखम नाही। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवू। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। पोस्ट देतानाचा फोटो बघून मला वाटलं की त्यांना खरंच एक इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो ते करण्याची गरज आहे। हव्या तेवढ्या डिफेमेशन केसेस टाका, आम्हाला काही फरक पडत नाही। आम्हाला महाराष्ट्रातल्या महिलांसाठी जे लढणं, एक स्त्री म्हणून लढणं माझं कर्तव्य होतं, ते मी केलं। बदनामी केल्या प्रकरणामध्ये ज्यांनी खोटी माहिती पसरवली त्यांच्या विरोधामध्ये मी आता कायदेशीर कारवाई करणार। जे करायचे ते करा। कालही त्यांनी तो जो शो ऑफ केला, तो शो ऑफ मी बघितला की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायचे आदेश दिलेत, तरीही बाहेर येऊन जे त्यांनी शो ऑफ केला की मी सदानंद दातेंना पत्र देते, मी यांना पत्र दिले, मी त्यांना पत्र दिले। मग सदानंद दातेंनाच का सांगितलं नाही तेव्हाच तुम्ही? तेव्हा जेव्हा तुम्हाला माध्यमांनी विचारलं, मुख्यमंत्र्यांच्या दालनातनं बाहेर पडल्यावर किंवा सदानंद दातेंकडून बाहेर पडल्यावर जे तुम्हाला विचारलं गेलं की काय काय चर्चा झाली, तर तुम्ही काय म्हणालात की काही नाही, मी माझी भूमिका मांडणार आहे, मी पत्रकार परिषद घेणार आहे। का सांगितलं नाही की मला राजीनामा द्यायला सांगितलंय?
दरम्यान आणखी काही गोष्टी बाहेर पडतील असं पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. गर्वाचं घर नेहमीच खाली असतं हे आता काही लोकांना कळलं असेल. म्हणून जास्त उडायचं नसतं. आता सगळा अहंकार धुळीस मिळेल. फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये, तर या प्रकरणात जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. ज्या गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. मी त्यांच्या बाबतीत एकच म्हणेल, कालाय तस्मय नमा. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये ज्या महिलांच्या बाजूने त्यांनी भूमिका घेणं अपेक्षित होतं, जसं वैष्णवी हगवणे प्रकरण असेल, डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण असेल, अशा अनेक महिलांच्या बाबतीमध्ये त्यांची जी भूमिका होती ती संशयास्पद होती. आणि अशा वेळेस उशिरा का होईना पण जो त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे तो फार लवकर घेणं अपेक्षित होता, फार आधीच होऊन जायला हवा होता. सगळ्याच प्रकरणाची सखोल चौकशी होणं ही आमची मागणीच आहे.